नांदेड शहरातील हिंगोली गेट भागातील पांपटवार सुपर मार्केट किराणा दुकानाला भीषण आग लागली आणि रात्रभर जी आहे ती ही आग धुमसत होती। अग्निशमन दलाच्या जवानाने शर्थीचे प्रयत्न करून जी आहे ती आग विझवली। आपण बघतोय प्रचंड असं नुकसान या दुकान मालकाच्या ठिकाणी झाले। खरं तर हा एकदम खालचा मजला आहे। आता सुद्धा या ठिकाणी आपल्याला धुपट पाहायला मिळतं। अतिशय भीषण अशी आग होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी जे आहे ते जीव धोक्यात घालून ही संपूर्ण आग जी आहे ते आटोक्यात आणली। तब्बल 6 तास ही आग धुमसत असल्याची माहिती सुद्धा अग्निशमन दलाकडून आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं तर गेल्या काही दिवसापासून नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटनेत वाढ झाली आहे। या अग्निशमन दलाचे जवान सुद्धा आपल्या सोबत आहेत। खरं तर रात्री 12च्या दरम्यान ही आग लागली होती। यामध्ये जे आहे ते कोट्यवधी रुपयाचे नुकसान या दुकान मालकात झाल्याची सुद्धा माहिती आहे। आपल्या सोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल, ही आग कधी लागली होती, कधीपर्यंत चालली, यासाठी काय प्रयत्न केले तुम्ही? 12:20 पहिला कॉल आला आम्हाला आग लागली म्हणून। 12:21 आमची गाडी तिथून अग्निशमन विभागातून रवाना झाली। आमचं पहिलं पथक आल्यानंतर त्यांनी सांगितली व आग मोठी आहे। 2 गाड्या परत घेऊन आलो मी। त्याच्यानंतर 4थी गाडी बोलवली। 4 गाड्याने आम्ही 22 गाड्या याच्यावर ट्रिपा मारल्या त्याच्यात आणि आम्हाला जवळपास 3 तास लागले आग कंट्रोलमध्ये आणायला। आणि आता राहिलेले फिनिशिंग जे आहे त्याचे पूर्ण कंप्लीट करायला आम्हाला 3 तास लागले, 6 तास लागले हे पूर्ण आगीला। काही जे जवान होते आग विझवण्याची मदत करत होते, तुम्ही सुद्धा होते, तुम्हाला सुद्धा आगीचे चटके बसलेत, काहींना जे ते जखमी झालेत, काय एकंदरीत परिस्थिती आता? परिस्थिती कशी आहे, किराणा दुकान आहे, त्याच्या रॅकवर इकडे तिकडे माल ठेवलेला असतो। तो माल ते आग विझवते वेळेस अंगावर पडून आमच्या 1-2 जवानाला आगीचे चटके बसलेले आहेत। माहिती अशी मिळते की भरलेले 18 सिलेंडर तुम्ही बाहेर काढले, किती सिलेंडर होते ना? आम्ही 11 सिलेंडर याच्यातून बाहेर काढलेले आहेत। भरले होते की रिकामे होते ते आम्ही त्यावेळेस बघलो नाहीत। आणि 3 मोटरसायकली पण मध्ये होत्या, ते आम्ही बाहेर काढलेले आहेत। या गॅलरीच्या मध्ये ठेवलेल्या होत्या ते काढलेले आहेत। बाजूचे जे फर्निचर दुकान आहेत त्या दुकानापर्यंत आम्ही आगीचे झळा पोहोचू दिल्या नाहीत। आणि वरच्या फर्स्ट फ्लोअरला घरमालकाचं घर होतं, त्या घरापर्यंत सुद्धा आगीच्या झळा आम्ही पोहोचू दिलेल्या नाहीत। पूर्ण घर आणि बाजूचे फर्निचर दुकानं, सेकंड हँड बाईकचे दुकानं, हे पूर्ण बाजूला 3 शेडमध्ये जे दुकानं होते तिथपर्यंत आम्ही आग जाऊ दिली नाही। बरं, आगीच्या घटना रोखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे प्राथमिक स्वरूपात? नागरिकांनी आगीबाबत उपाययोजना करून ठेवल्या पाहिजेत। फायर एक्सटिंग्विशर ठेवले पाहिजेत। फायर एनओसी घेणं आवश्यक आहे। फायर एनओसी घेतली तर त्याच्यामध्ये काय लागणार काय नाही ते आम्ही त्या बिल्डिंगच्या हिशोबाने आम्ही त्यांना हे करतो, सजेशन देतो। आणि त्या सजेशननुसार आपण त्यांनी त्याचे सिस्टीम बसून घेणं आवश्यक आहे। पण नांदेडमध्ये कोणी फायर एजन्सी घेताना फायर एनओसी घेताना फारसं कोणी दिसत नाही। बरेचसे मार्केटवाले फायर एनओसी घेत नाहीत, पण 5-50 लोकांकडे आहेत फायर एनओसी। आणि त्यांचं असं आता आमची बी मोहीम चालूच आहे। आता आम्ही मागच्या महिन्यामध्ये ट्युशनवाल्याची मोहीम घेतली। आता लवकरच आम्ही मार्केटच्या लोकांकडे जे हे आहेत व्यापारी लोक, त्यांच्या फायर एनओसीसाठी त्यांना आम्ही नोटिसा लवकरच इश्यू करणार आहोत। आपल्यासोबत दुसरे जवान आहेत जे आगीचे चटके बसले, ते जखमी झाले, काय सांगाल तुम्ही जे आहे ते शर्थीचे प्रयत्न केलेत, काय अनुभव होता? आग ही भयंकर मोठी होती। आम्ही 12:20 पूर्णपणे ताबडतोब कॉलवर तर पोहोचले आल्याबरोबर। दोन्ही आमच्या चेनच्या सहाय्याने गाडीच्या सहाय्याने पूर्णपणे शटर ओपन करून आगीवर पूर्णपणे पाणी मारण्याचा प्रयत्न केला असता आग भडकत होती। त्यानुसार जसं जसं आग वाढत होती तसं तसं आम्ही आमच्या वरच्यावर पाण्याच्या गाड्या कंटिन्यू येत होत्या आणि पूर्णपणे आग विझवण्याचा प्रयत्न केला। आणि आता पुलिंग पूर्णपणे चालू आहे। मोटरसायकल TTL लॅडर। निश्चित आपण बघतो हे जवान होते या ठिकाणी। जर या जवान सांगाल तुमच्या दुकानाला प्रचंड आग लागली, मोठे नुकसान झाले, नेमकं किती नुकसान झाले, कशा कशात नुकसान झाले? अंदाजे 3.5 ते 4 कोटी लाख रुपयाचं 3.5-4 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं। पण ही आग कशी लागली, शॉर्ट सर्किट लागली का अजून कशाने लागली काही कल्पना नाही। जेव्हा मी बाहेर आलो तर मला बाहेरची माणसं उठली की बाबा हे बघा आग कशी लागली। बघजो फायर ब्रिगेडची गाड्या आल्या, मला काही समजलं नाही। संपूर्ण जे किराणा माल होता त्याच्यामुळे आग भडकली काही? कसं म्हणजे संपूर्ण जे आहे ते दोन्ही मजल्यावर किराणा माल होता त्याच्यामुळे जास्त आग भडकली का? बहुतेक त्याच्यामुळे आग भडकली। निश्चित आपण बघतो हे दुकान मालक होते, यांच्या दुकानाला जे ते रात्री भीषण अशी आग लागली। त्यांनी सांगितलं की आगीचं कारण जरी अस्पष्ट असलं तरी जवळपास 3.5 कोटी रुपयात नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलंय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।